बिग बॉस मराठी सीझन 6 ओपनिंग ट्रेंड्स काय म्हणताय गाईज, कोण आहे कितव्या नंबरवर आणि एकूण 7 लोक नॉमिनेटेड आहे फिनालीच्या इतकं जवळ येऊन. कोण आणि बिग बॉस बोलले 1 नाही 2 नाही 3 एविक्शन होणार आहे. सो काटा टीमला तर काटा टीमचे 4 जे सदस्य तसेचे तसे टोळी अख्खी गेली आहे. बाल्कनी पूर्ण फना झाली, बाल्कनी पण पूर्ण गेलेली आहे जवळजवळ. टोळीचे पण फक्त विशाल राहिलेला आहे आणि अनुश्री पण आहे, जी नंतर टोळीचा भाग नव्हती आणि आता पण ती बसलेली दिसते आपल्याला विशालबरोबर. ते एकंदरीत या गोष्टी आहे. आणि नंबर 7 पासून सुरुवात करू. नंबर 7ला आहे संस्कृती. संस्कृतीचा काय गेम आहे गाईज, तर संस्कृतीचा गेम आहे ना, मला खरोखरच दिसत नाही. तुम्हाला दिसत असेल तर प्लीज मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण संस्कृती जी आहे, संस्कृतीचा डंब गेम आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलली, ती मुद्दा चालू केल्यावर तो मध्येच शट करते, त्याच्यामुळे ना लोकांचा इंटरेस्ट जो आहे ना तो बनत नाही. आणि राहिलं तर कोणाचाच इतका इंटरेस्ट बनत नाही, कारण कनेक्टिव्हिटी कोणाबरोबरच नाही झालेली. आपली कनेक्शन कोणाबरोबर बनलेलं नाही, आहे की नाही. जसं मागच्या वेळेस बनलं होतं, कोणाचं अंकिताबरोबर, कोणाचं डीपी दादाबरोबर, कोणाचं सूरजबरोबर. एकंदरीत या गोष्टी. नंतर संस्कृती अभिजित सावंत पण खूप मस्त गेम खेळतात खरोखर. संस्कृती नंबर 7वर, तर नंबर 6वर आहे रेवा सध्या काटा टीममध्ये खेळते. काटा टीमला मेकर्सचा फुल सपोर्ट आहे. तुम्ही बघताय प्रभू वगैरे कोणालाच येतं. आणि असं नाही की प्रभू यांना सगळ्यांना वोटिंग होती, पण दीपाली नेहमी डेंजर झोनमध्ये असते, पण तिला नेहमी बिग बॉस मेकर्स वाचवतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसलेल्या आहे. आणि रेवा सध्या काटा टीममध्ये राकेश यांना राकेशला जर विनर, मी जसं बोलली राकेश किंवा तन्वी या दोघांपैकी एकाला तर विनर यांना बनवायचं आहे. जो फेवर आहे तो दिसत आहे टॉप 2मध्ये हे आहे. पण मग राकेशला फुटेज कोणाकडून भेटतं, तर ते भेटतं रेवा, राखी आणि दीपाली. त्याच्यामुळे ते ना रेवाला मला नाही वाटत आत्ता काढू शकता, पण मेकर्सचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे संस्कृती डेंजर झोनमध्ये आहेच, पण रेवावर सुद्धा ती टांगती तलवार राहणार आहे गाईज. नंतर नंबर 5वर आहे सागर कारंडे. सागर या वीकमध्ये जायची दाट शक्यता आहे, जबरदस्त दाट शक्यता आहे. यावेळेस सागर जो आहे एविक्ट होऊ शकतो. तर हे तिघं सोडले. दीपालीला सुद्धा हे म्हणजे मेकर जे काढू शकता, पण मला वाटतं आहे ती जी आहे ना मेकर्सची फेवरेट आहे, त्याच्यामुळे थोडंसं आहे ना राहणार आहे त्या गोष्टी. तर नंबर 4वर दीपाली आहे. तर नंबर 3वर आहे प्रभूला जबरदस्त वोटिंग होती. प्रभू त्याचे मुद्देसूद मांडतो, त्याबद्दल काही नाही, एवढा आहे. पण आवाज जेव्हा करतो आणि जसं त्यांनी सागरला काल नॉमिनेशनच्या वेळेस बोलून दाखवलं, चांगल्यांना मुद्दे मांडता येत नाही, तसे प्रभू मुद्दे मांडतो. ठीक आहे, तो तन्वीच्या अंडर खेळतोय, त्यांनी तन्वीला सोडून गेम नाही खेळा, पण त्याला वोटिंग जी आहे ना जबरदस्त होती. आणि प्लस तो काटा टीममध्ये, तर काटा टीमला तुम्हाला मी सांगितलं मेकर्सचा सपोर्ट आहे, आणि तो तन्वीबरोबर आहे, तन्वीच्या छत्रछायाखाली, त्याच्यामुळे तो जाणार नाही. सिम्पल ही गोष्ट. त्यानंतर नंबर 2वर आहे विशाल कोटियन. विशाल टोळीचा मोरख्या म्हणू आपण, काय म्हणू किंवा काही म्हणा, पण विशाल जो आहे ना मॅनिप्युलेट करायला 1 नंबर आहे. संकेतला जसं त्याने लगेच त्याच्या बाजूने ओढलं, ज्याप्रमाणे बोलून तू माझा लहान भाऊ आहे वगैरे वगैरे, का बरं ओढलं माहिती आहे, त्यांनी त्याचा टास्क पाहिला. तो टास्क खरंच खूप छान खेळतो. त्याला कळालं का हा थोडासा दमदार आहे, त्याने त्याची चावी पण वाचवून ठेवली होती. तर या एकंदरीत या गोष्टी त्याच्यामुळे त्याला स्ट्रॉंग वाटला, म्हणून त्यांनी त्याला धरलं. आणि नंतर विशाल जो आहे काल राकेशला पण नॉमिनेशनमध्ये मॅनिप्युलेट करतो का तू मला बोलला होता, तर तू मला काय केलं, तो फट्टू 1000 वेळा बोलून दाखवलं. पण राकेश थोडी ना त्याची गेम सोडणार आहे, तर राकेशने त्याला नॉमिनेट केलंच होतं. त्याच्यावरून तो विशाल जो आहे ना मॅनिप्युलेट करायला 1 नंबर आहे बाई, 1 नंबर. तर मॅनिप्युलेशनचा जो गेम आहे त्याचा दिसतोय, आणि नेहमी टोळीच्या मागून खेळतो, आणि टास्कमध्ये तो नेहमी फ्रंटला राहतोच. पण विशालचा गेम दिसतो इथं मास्टर माइंड म्हणून त्याला तो नेहमी टॅग देण्यात आलेला आहे. तर नंबर 2वर विशाल, तर नंबर 1वर आहे राकेश. हो, राकेश नंबर 1वर राज्य करतोय. राकेशला जबरदस्त वोटिंग होते. मी तुम्हाला बोलले राकेश किंवा तन्वीपैकी एक जण विनर होणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6चं. आणि राकेश जो आहे त्याचा गेम जो आहे राखीजवळ चालला आहे, रेवाजवळ चालला आहे, दीपालीजवळ चालला आहे. आणि तो राखीला जसं काल चिडवत होता, त्या पण एकंदरीत जसं जेलिसी फील करवत होता तिला, तर कंटेंट द्यायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. राखीचा तर ते मी तुम्हाला सगळं काल रिव्ह्यूमध्ये सविस्तर सांगितले.
तुम्ही राखीचं जर ऐकायचं असेल तर तुम्ही माझ्या रिव्ह्यूवर कालच्या जाऊन बघू शकता. ते सगळं ती स्क्रिप्टेड करते आहे आणि त्याच्यामध्ये फुटेज मिळतं आहे ते राकेशला. आता हे होतं एकंदरीत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. याबद्दल आता तुमचं काय म्हणणं आहे? कोण घराच्या बाहेर जायला पाहिजे? तर मी सांगते, संस्कृती, रेवा, सागर, दीपाली या सगळ्या चौघांवर टांगती तलवार आहे. यांच्यापैकी कोणी जाऊ शकतं, पण दीपाली मला थोडीशी कमी वाटते. पण जसं एंडला याला पॉवर दिली संकेतला आणि अचानक त्यांनी दीपालीला नॉमिनेट केलं, तर दीपालीला बिग बॉस काढतील का? हा मोठा प्रश्न आहे. तर बघूयात काय होत आहेत गोष्टी. त्याच्यामुळे हे होतं ओपनिंग वोटिंग ट्रेंड. नंबर 7वर संस्कृती, नंबर 6वर रेवा, नंबर 5वर सागर, नंबर 4वर दीपाली, नंबर 3वर प्रभू, नंबर 2वर विशाल आणि नंबर 1वर राज्य करतोय राकेश बापट. आता तुमचं यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन अपडेटमध्ये, नाहीतर रात्री थेट रिव्ह्यूमध्ये. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर आणि हॅव अ नाईस डे.